नमस्कार मित्रांनो, कशात सगळे मजेत ना? आणि हो, हसताय ना, हसायला पाहिजेत. आणि आमचे व्हिडिओ पाहताय ना, पहा, आवडले तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मित्रांनो, पालखीचा आजचा तिसरा दिवस आणि आपण आता चालायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही पाहताय तो आपल्या समोर जो आहे हा खंडाळ्याचा घाट आहे. आपण कर्जतच्या स्वामी समर्थ मठात थांबलो होतो, तिथून आता आपला पुढचा प्रवास चालू झाला आहे. आता ही आजचा तिसरा दिवस आणि आपण माहेरघरला जाऊन थांबणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये हे सर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. घाटाने कसं चाललो आहोत आपण, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील. त्यासाठी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आपण आता इथे फायनली चायसाठी थांबलो आहोत. इथे गणपती मंदिर आहे, या गणपती मंदिरामध्ये आपण थांबलो आहोत आणि इथं चहा वगैरे झाला की आपण पुढचा प्रवास चालू करणार आहोत. तर आता सध्या गप्पा गोष्टी ज्या रमल्या आहेत त्या पाहूया. काय गप्पा गोष्टी आहेत, कशा संदर्भात आहेत, यावरती थोडंसं चर्चासत्र करूया. चला, काय रंगलेत गप्पा, सुधीरदा काय माहिती देतोय, विनोददा काय माहिती देतो, हेही पाहूया. ही बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आणि बाप्पाचं सुद्धा आपण दर्शन घेतलेलं आहे. प्रतिवर्षाप्रमाणे आपण इथेच थांबतो. चला आता गप्पा ऐकूया. काला बघ कसा काला दिसतोय. किती गोर आहे ऍक्च्युली 100 वर्ष झालं ना, जेवढे वर्ष त्यांनी एकाला पण झेंडा नाही दिला. अरे फोटो काढाय पण देत नाही. आणि त्याचं मन बघा, घेऊनच तो झेंडा घेऊनच तो तुम्हाला देत पण नाही. भले तुम्ही पालखीने गेले स्टार्ट दूध आणायचं चालेल, मला मी घेतो. आता फक्त झेंडाच घेत जा ना. झेंडा घे, झेंडा हलका पण आहे. हे घेणार मी. देवींनी किती लगेच समजला की नाही, बरोबर बोलतात ते. सुरुवातीला शिव्या देतो रे. आणि अजून त्याची लावा मुला 200 गेल्या ते गेल्या ना, अजून एकाला नेला. मामा घेऊन 200 द्यायला मामा बोलत आता जे त्यांचं आता बोलले ना. इकडे इकडच्या मंदिरात जे झोपलेले ना, बरं किती जणांनी किती जण आयफोन वापरता, बरं 500 रुपये काढा. आम्ही का द्यावं, आम्ही का द्यावं. बरं आयफोन वापरतो, 500 द्यायला काय. विनोदाची मजा आली. विनोदाने स्वतः चार्जर दाखवायला आणला. सगळे बोलायला लागले योच चार्जर. विनोदा नाही, त्याचा भाऊच बघत होता तो खिडकी मधून. त्याचा भाऊच बघत होता त्यामुळे मला भर लागले. हे गेले तुला सांगू, 400 रुपये खर्च भरायला दिलो आम्ही. याला भर द्यायला गेलो. तुम्ही आला म्हणून बरं झालं, आमची कॉन्ट्री थोडी कमी झाली. आम्हाला अजून 250 आमच्यामध्ये 600 रुपये तुम्ही एक्स्ट्रा बरं झालं आम्हाला. अजून 250 म्हणजे 170ची बियर, 20 रुपयाचा 40-50 रुपयाची हापचिल्ली सगळं गेला ना पाहिजे माझा. आता काय करायला लागेल, रातच्या दिवशी मला एक बिर कमी द्यायला लागेल, नाही तर किंवा कोणतरी एक बघायला लागेल. मामा बोलतो पंखी भारी पाच मामा आमची बाजू मी देणार. आमचे पैसे 200 द्या. मामा नुसतं असतं बस, असतं बस. मामा तो बोलतो थांब ना. दुसरा माणूस नाचला का बोलला. तर एवढ्या मोठ्या विधान परिषदेच्या चर्चेनंतर आपली पालखी पुन्हा मार्गस्थ झालेली आहे. आता खोपोलीवरून मग आपला जो घाट आहे हा घाट चढायला सुरुवात होणार आहे. रस्त्यामध्ये आपल्याला घाटनदेवी भेटणार आहे. प्रत्येक देवाचं मंदिराचं दर्शन घेत आपण हा पुढचा प्रवास चालू केलेला आहे. आणि सुधीरदा इज द बेस्ट. आणि बुट्यादा खूप छान असे ही माणसं आहेत. खूप छान यांच्याबरोबर प्रवास करताना मजा आलेली आहे. तर मित्रांनो, आपण आता इथे थांबत आहोत. हे जे आहेत, हे ज्यांचं घर आहे ते विलास ठोंबरे साहेब आणि हे आपल्या दत्ता काकांचे खूप चांगले मित्र आहेत
आणि ही आपली खूप छान अशी सेवा करतात. आता यांच्या घरी हे आपण आले पदयात्रे सगळे आराम करणार आहेत, नाश्ता होईल. दत्ता काका एक गंमत सांगताना आपल्या पदयात्रींना खूप मिश्किल असा स्वभाव दत्ता काकांचा आहे. सगळ्यांना घेऊन सोबत चालतात आणि ही पालखी आता गावात फिरून या ठोंबरे परिवाराच्या इथे अंगणात विराजमान होणार आहे. त्यानंतर ते लोक त्यांची पूजा करतील. त्यानंतर आपल्या सर्वांचा नाश्ता होईल आणि पुन्हा आपण प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर आता ही पालखी इथे ठेवलेली आहे. त्यानंतर पालखीचं पूजन, आरती ओवाळणी होईल. घरातील सर्व जे परिवारातील लोक आहेत ते या पालखीचं दर्शन घेतील. त्यानंतर आपण हा आता नाश्ता चालू झालेला आहे. समोसे, वेपर्स आणि स्पेशल पावभाजी, खडा पावभाजी ही सुद्धा आपल्या या मंडळाने अरेंजमेंट केलेली आहे. तर आता सध्या आपण नाश्त्याचा आनंद घेऊया. तर मित्रांनो, आपले हे पदयात्री सहकारी पेटी, मोहित, नीरज आहे मस्तपैकी समोस्याचा आस्वाद घेताना. आणि इकडे बघू शकता पावभाजी, खडा पावभाजी. या परिवारातील सर्व सदस्य आहेत हे आपल्या देवीचं पालखीचं दर्शन घेत आहेत आणि खूप छान असं हे आपली सेवा करत असतात. चहा असेल, नाश्ता असेल, हे सगळं अरेंज करत असतात. प्रत्येकाला मान सन्मान देत असतात आणि हेच पाहिजे असतं प्रत्येक पदयात्रीला. हे आपले सर्व पदयात्री आराम करत असताना थोडीशी मजाक मस्ती ही असतेच. छोट्या अँड गँग, छोट्याची ही गँग आहे. छोट्याने आता पावभाजीवरती ताव मारलेला आहे, तुम्ही बघताय. त्यानंतर इकडे बघू शकता सगळे आता नाश्ता वगैरे व्यवस्थित झालेला आहे. आता पुन्हा आपण हा प्रवास चालू करणार आहोत. तो काका बोलला हे वयस्कर लोक आहेत यांना सुद्धा जरा व्हिडिओमध्ये घे. पण आता ज्येष्ठ भेटले यांचे जमले मध्ये मी आलो. बाबा काय विचार करत होते की बाबा बोलतात ते झालं का नाही आले, फक्त तुम्ही एमपी झालो, आल्या पाया पडलो. अरे बोलतो मी विचार केला की हा गेला, पण आहे बोलतो अजून पॉवर आहे बोलतो. देवीच्या कृपेमध्ये पॉवर असावा. एक दुसऱ्याची माणसं भेटले तर आपलं कॉम्बोशी होतो. हे जेवण पण आपल्याशी बोलावलं असं उभं राहतो. त्यांना वाटतं कोण आहे. ते विचार करत होते की बाबा कधी येते कधी नाही असे विचार करत होते. आणि आपले नाश्ता वगैरे होऊन आत्ता आपली पालखी पुन्हा मार्गस्थ झालेली आहे. तर आपण या खोपोलीच्या मार्केटमधून आपण हा जो खंडाळा घाट आहे, लोणावळा घाट आहे, बोला जय जयकार जय जयकार एकविरा मातेचा. 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 बोला जय जयकार जय जयकार एकविरा मातेचा.
तर मित्रांनो, घाट चढून आम्ही आलो आहे. इकडे तुम्ही बघताय तर म्हणजे पदयात्री जे पहिले आले होते हे जेवण घेऊन आता जेवायला बसत आहेत. आम्हीसुद्धा आता फ्रेश झालो की जेवण घेणार आहोत. पुन्हा जेवण झाल्यानंतर थोडा आराम आणि पुन्हा मार्गस्थ होणार आहोत. तर तुम्ही बघताय तर सर्व आपले जेवणामध्ये आता मग्न आहेत. कारण घाटाचा प्रवास होता, सर्वजण थकलेत तर आपले सगळे जेवणामध्ये मग्न आहेत. भाऊजी बघा कसे, सुधीरदा, सर्वच पदयात्री जेवण करून घेत आहेत. चला आपण पण जेवूया. जेवण झालं, आराम झाला आणि आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. जरा तुम्ही बघताय तर जरा देखावा बघा दाखवावा असं वाटला. कसं बघा, ब्रिजवरून खालून गाड्या जात आहेत, वरून गाड्या जात आहेत, बाजूनं गाड्या जात आहेत. आणि इकडे आम्ही जरा थंड, जरा गरमी असल्यामुळे जरा थंडा पिलो आणि आता पुन्हा प्रवासाला सुरुवात करणार आहोत. नंतर आपण जो मंकी पॉईंट आहे तिथे थांबणार आहोत. हे बघा दोन्ही बोगदे, आपले पुणा एक्सप्रेसवे असे हे दोन्ही बोगदे आहेत. तिकडे रेल्वेचा बोगदा आहे आणि हे सगळं बघत बघत आणि नेमकी ट्रेन पण आलेली आहे. बघा ट्रेन आली आहे आणि खूप सुंदर असं हे दृश्य या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून टिपताना खूप आनंद वाटत होता आणि हे तुम्हाला पाहायला पण मजा येणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. दिस इज अ मंकी पॉईंट. मंकी अश्मयुगकालीन मानव वानर तेव्हाचं इथं मंकी पॉईंट. आणि या मंकी पॉईंटला आपली पालखी थांबलेली होती आणि थोडं विश्रांती घेऊन पुन्हा ही मार्गस्थ आपला गौरव म्हात्रे यांनी पालखी घेतलेली होती आणि पुन्हा दीपेश म्हात्रे यांच्या ताब्यात पालखी देऊन आता हे आपण पुढे चालणार आहोत. हा आहे संदीप म्हात्रे. गेली 15 वर्ष सतत हे घेऊन तो एकटा वन साईड चालतो. तो कोणाच्याही हातात हा झेंडा देत नाही, तो कुणालाही हात लावू देत नाही, असा हा एकमेव संदीप भाई. तर मित्रांनो, हे आहेत आईचे भक्त प्रेम भोईर, जितू धुरी उर्फ पेटी आणि मोहित म्हात्रे. मित्रांनो, भाविक म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. आदरणीय नगरसेवक विकासदादा म्हात्रे यांचे हे चिरंजीव भाविकदादा म्हात्रे हे सुद्धा या पालखीसाठी आलेले आहेत, भेटीसाठी आले होते. इथे विश्रांती करून पुन्हा आपण मार्गस्थ झालेलो आहोत. आणि तुम्ही पाहताय आता आपण जाणार आहोत तो लोणावळ्याचा जो मेन रोड आहे तिथून आपण चालणार आहोत. तिथे पोचल्यानंतर आपली आरती वगैरे होणार आहे. चला आता जाऊया. तर मित्रांनो, आरती झाली आहे. थोडे पाय दुखत होते म्हणून माझा मित्र आदित्य खूप छान असा डान्सर आहे. तो बोलला की दादा जरा थोडंसं मी मालिश करतो. आदित्य थँक्यू. आणि इकडे पहा, तुम्ही पाहताय तर आपली पालखी खूप सुंदररित्या सजावट चालू आहे. खूप छान असं फुलांनी ही पालखी सजवण्याचं काम हे जे आपण ज्यांना बोलवलं होतं ते करत आहेत. खूप सुंदर अशी त्यांनी फुलांची रचना करून त्या पालखीला रूप दिलेलं आहे. तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल तर खूप छान बघा ना, चारी बाजूने वरून साईडने सुंदर असं त्यांची कलाकृती जी आहे या पालखीवरती साकारलेली आहे. आणि हे आपले सगळे पदयात्री आहेत. हे पदयात्री ही पालखी कशी सजवत आहेत ते बघत आहेत. तुम्ही बघताय तर सगळे होते. त्याच्यामध्ये प्रेम होता, बुवा होता, पेटी होता, दीपेश म्हात्रे, मोहित म्हात्रे, खूप सारे गौरव म्हात्रे, पांड्या म्हात्रे सगळे होते. आणि ही आईचा मुखवटा, खूप सुंदर अशी साडी आईला नेसलेली आहे. आणि हे बघा पुन्हा हे आपले दीपेश म्हात्रे, आपला बुवा आहे, पर्या आहे, इकडे जितूधुरी संयम आहे, इकडे आपला टोणग्या आहे. हे सगळे ही पालखी जी आपली सजावट करत होते ते तिकडून मोठ्या उत्साहाने पाहत होते.
तो आपण हा व्हिडिओ चित्रित केलेला आहे असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. खूप छान असं वातावरण आहे. खेळीमेळीच्या वातावरणात हे 3 दिवस पार पडले. उद्या आपल्या आईचं दर्शन होणार आहे आणि सर्वांचं दर्शन झाल्यानंतर आपण पुन्हा परतीला आपापल्या घरी जाणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपण 3 दिवसाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. अजून एक दिवसाचा एक व्हिडिओ असणार आहे, तोही आपण या चॅनलवरती टाकणार आहोत. त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि आई एकविरा आपणाला उदंड आयुष्य देवो हीच तिच्या चरणी प्रार्थना करून आपण इथेच थांबूया. बाय बाय.